मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्तीस पवार गट पाठिंबा देणारे 50% जागा वाढवायचे ठरल्यास पवार गट पाठिंबा देईल। अमित शहांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। केवळ पवार गटच नाही तर ठाकरे गट आणि डीएमकेही पाठिंब्यास तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। विधेयक पुन्हा आल्यास पाठिंबा देणार अशी सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे। नव्या विधेयकास काँग्रेसही पाठिंबा देईल अशी माहिती सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाला दिलेली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पवार गटाच्या भूमिकेसंदर्भात, ठाकरेंच्या भूमिकेसंदर्भात आणि काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भात एबीपी माझाला नेमकं काय सांगितलंय आणि काय भूमिका आहे डिलिमिटेशन संदर्भात? प्रज्ञा, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक या हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। जर हे विधेयक आलं तर त्या विधेयकामध्ये 50% देशभरामध्ये जागा वाढवण्याचा जर निर्णय समाविष्ट केलेला असेल तर नक्कीच त्याला पाठिंबा दिला गेला जाईल, अशा पद्धतीची भूमिका खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताई यांनी मांडलेली आहेत। काही दिवसांपूर्वी हे विधेयक संसदेमध्ये आलं होतं आणि ते त्यावेळेस पारित होऊ शकलं नव्हतं। मात्र आता ज्यावेळेस त्यानंतरच्या काळामध्ये अमित शहा यांची सर्वपक्षीय बैठक पार पडली होती, त्या बैठकीला प्रामुख्यानं सर्व घटक पक्षांना एक अमित शहांच्या वतीने सांगण्यात आलं होतं की आगामी काळामध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकामध्ये देशात 50% जागा वाढवण्यासंदर्भातला विचार होऊ शकतो आणि जर हे तसं असेल तर 100% त्याला पाठिंबा दिला जाईल, अशा पद्धतीची भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडलेली आहे। केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच नाही तर इंडिया आघाडीचे इतर घटक पक्ष आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेस असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, डीएमके असेल, असे महत्त्वाचे पक्ष देखील या विधेयकाला पाठिंबा देतील, अशा पद्धतीची माहिती या निमित्तानं सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि खासदार बजरंग सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत। बजरंग सोनावणेजी, नमस्कार, आपलं स्वागत आहे। डिलिमिटेशन संदर्भात नेमकी काय भूमिका आहे? हे बघा, डिलिमिटेशनचं बिल आणखी आलेलं नाहीये। डिलिमिटेशनचं बिल सभागृहात येऊ दे, त्याच्यानंतर आमच्या पक्षाची भूमिका आमच्या नेत्या जे हाऊसच्या आहे सुप्रियाताई त्या ठरवतात। त्याच्यानंतर जी भूमिका आमच्या पक्षाची असेल ती सर्वांची एकत्रितरित्या आम्हाला सांगतील, त्या पद्धतीने ती त्या भूमिकेप्रमाणे आम्ही काम करू। पण डिलिमिटेशनचं बिल आजपर्यंत आज तागायत तरी आणखी टेबलवर आलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा करण्यात काय तुम्हालाच कुठं तुमच्या सूत्राची माहिती माहित नाही, रेकॉर्डवर बिल आलेलं नाहीये। आम्हाला सूत्रांनी नाही माहिती दिली, खुद्द सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाशी बोलताना हे सांगितलंय की जर 50% जागा वाढवण्याचा प्रस्ताव असेल तर पवार गट त्या विधेयकाला पाठिंबा देईल। ठीक आहे ना, मग दिला तर देणारच आम्ही, ते म्हणलं की फायनल झालं। पण एक विषय असा आहे की ते बिल आणखी आलेलं नाहीये, ही रेकॉर्डली माहिती आहे की ते बिल आणखी आलेलं नाहीये। ते बरोबर बिल आल्याच्या नंतर ते पावसाळी अधिवेशनात ते येण्याची शक्यता आहे बजरंग सोनावणेची। हा, शक्यता ठीक आहे, शक्यता म्हणतो आपण, पण काय आता ही केंद्र शासन कधी कुठली शक्यता कशी फेटाळल, कधी येईल ते सांगता येत नाही, त्याच्यामुळे आणखी माहित नाही। पण शक्यता असू शकते, शक्यता मी पण ऐकतोय न्यूजच्या माध्यमातून की येऊ शकते म्हणून, पण आलेला नाही। आल्यानंतर आपण चर्चा करू आणि जर आमच्या आदरणीय सुप्रियाताईंनी सांगितलं असेल त्याला पाठिंबा आहे तर आमचा सर्वांचा असेल, इंडिव्हिज्युअली वेगळा पाठिंबा, आमचं काही वेगळं काय मत असायचं कारण नाही, आमचा पाठिंबाच आहे। ठीक आहे, त्यांनी सांगितलं असेल तर ठीक आहे। बजरंग सोनावणेजी, आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिली त्यासाठी। तर सुप्रिया सुळे यांनी जर पाठिंबा द्यायला सांगितला तर आम्ही पाठिंबा देऊ असं बजरंग सोनावणे यांनी सांगितलंय। त्यांची जी भूमिका असेल गटनेत्या म्हणून तीच आमचीही भूमिका असेल असं खासदार बजरंग सोनावणे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे की विधेयक पुन्हा आल्यास पाठिंबा दिला जाईल। केवळ पवार गटच नाही तर ठाकरे गट आणि डीएमकेही पाठिंबा द्यायला तयार असल्याचं सूत्र सांगतायत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, एकीकडे सुप्रिया सुळे सांगतायत की आम्ही पाठिंबा देणार आहोत, दुसरीकडे त्यांचेच खासदार अजून बिल आलेलं नाही किंवा त्या संदर्भात काही माहिती नाही असं सांगतायत। संभ्रमावस्था आहे पाठिंबा देण्यावरून?